आज मी बनवणार आहे 1 किलोच्या प्रमाणामध्ये गुलाबजाम। त्याच्यासाठी इथे मी पाक बनवायला ठेवत आहे। आणि इथे हे जे भांडं आहे ह्या भांड्याने 1.5 भांडं पाणी मी घेतलेले आहे, कारण की पाक जास्तच थोडासा लागतो गुलाबजामसाठी। आणि इथे घेतलेले आहे मी 1 किलो खव्यासाठी इथे 1.25 किलो साखर घेतलेली आहे। आपण याच्यामध्ये आता ही साखर ऍड करूया। आणि पाकासाठी भांडं छोटं झालं होतं, आपण जरा भांडं बदलून घेतलेलं आहे, मोठा टोप घेतलेला आहे, म्हणजे छान आपल्याला हे पाक छान ढवळता येईल। ते घेतलेला आहे मी 1 किलो खवा आणि हा गुलाबजामचा खवा आहे। तर छान असा मोकळा करून घ्यायचा आहे खवा, पूर्ण गठुळ्या वगैरे असेल त्याच्यामध्ये ते त्या फोडून घ्यायच्या आहे। आणि छान अशा गठुळ्या फोडून घेतलेल्या आहे आणि अगदी स्वच्छ असा हा खवा आहे, मस्त अगदी, आणि घट्ट आहे मुळात, त्याच्यामुळे याच्यामध्ये मैदा कमी बसतो आणि गुलाबजाम छान होतात। तर आपण थोडा थोडा करून याच्यामध्ये मैदा ऍड करणार आहोत। तर 1 किलोच्या प्रमाणासाठी मी 100 ग्रॅम मैदा घेते। तर इथे मी 100 ग्रॅम मैदा घेतलेला आहे, पण आपण एकदम तेवढा टाकायचा नाहीये, थोडा थोडा करून टाकायचा आहे, जसा बसेल तसा ऍड करायचा आहे। खवा खूप घट्ट आहे, त्याच्यामुळे मैदा जास्त बसत नाही आणि गुलाबजाम खूप छान होतात। गुलाबजाम छान रवाळ होण्यासाठी याच्यामध्ये मी टाकणार आहे 2 चमचे बारीक रवा। हा अगदी बारीक आहे, लाडूचा जो रवा असतो तो रवा आहे, 2 चमचे टाकायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचा आहे। रवा मैदा पूर्ण एकजीव करून घ्यायचा आहे। मैद्यामधनं बघू शकता अजून एवढा मैदा उरलेला आहे आणि तोही आपण थोडा थोडासा टाकून घ्यायचा आहे, एकदम टाकायचा नाहीये। एकदम मैदा टाकल्यानंतर तो व्यवस्थित मिक्स करता येत नाही, थोडासा अंदाज बघूनच मैदा आपल्याला याच्यामध्ये ऍड करायचा आहे। जास्त मैदा जर घातला तर गच्च आणि असे जड होतात। तर गुलाबजामचा जो खवा आहे छान असा त्याच्यामध्ये मैदा मिक्स करून घेतलेला आहे आणि छान असा घट्ट गोळा झालेला आहे, बघू शकता। आणि आता आपण छान गुलाबजाम बनवायला घेऊया। इजमध्ये असे गोळे करून घ्यायचे आहे आणि नंतर मस्त असे गोल गोल गुलाबजाम बनवून घ्यायचे आहे। आणि एका बाजूला गुलाबजाम बनत आहे आणि आता इकडे मी साईडला तळायला घेत आहे। आणि जेव्हा तुम्हाला गुलाबजाम टाकायचे आहे तेव्हा तेल असं हलवत राहायचं आहे एका हाताने आणि मग याच्यामध्ये गुलाबजाम सोडायचे आहे, म्हणजे ते गुलाबजाम खाली कढईला चिकटत नाही। आणि मीडियम गॅसवरती छान असे गुलाबजाम आपल्याला हे तळून घ्यायचे आहे। शकता छान असे गुलाबजाम तळून झालेले आहे। आपण आता हे काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने बाकीचे गुलाबजाम बनवून घेऊया। गुलाबजाम तळताना ना असं तेल किंवा तूप त्यांना पोहायला हवं, म्हणजे गुलाबजाम तुटत नाही। कमी तेल असेल ना, तूप असेल कमी तेल किंवा तूप, तर गुलाबजाम फुटतात, मग त्याच्यामध्ये असं पोहायला मिळालं की ते फुटत नाही। अशा पद्धतीने मस्त असे गुलाबजाम तळून झालेले आहे। तर आपण आता हे पाकामध्ये टाकून घेऊया। पाक छान तयार झालेला आहे, त्याच्यामध्ये आपण टाकायचे आहे वेलची पावडर।
आणि हे जे तळून घेतलेले सर्व गुलाबजाम आहे ते आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे. आणि मस्त झाकून ठेवायचे आहे. आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढे गुलाबजाम मी केले कशाला, तर ते मी तुम्हाला उद्या सांगणार आहे. तर चला, बाय बाय.